नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रॉब्लेम सेट 4A यामधील 9वा प्रश्न आणखीन 10वा प्रश्न पाहणार आहोत. दोनच प्रश्न पाहणार आहोत. याचं कारण असं आहे की 8, 9, 10 हे स्टार मार्क केलेले प्रश्न आहेत. आणखीन स्टार मार्क म्हणजे थोडेसे महत्त्वाचे आणखीन मोठे प्रश्न आहेत, म्हणजे 3-4 गुणांसाठी विचारले जातात. काही काही वेळेला मित्रांनो यामध्ये काही भाग केले जातात. म्हणजे प्रश्न हा जो 9वा आहे त्यामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यातले 2च विचारले जातील, आणखीन 3 गुणांना विचारले जातील. 3 प्रश्न विचारले जातील 4 गुणांना. कारण का, म्हणजे असं यामध्ये काय करतात ते प्रश्नांची संख्या कमी जास्त करून मार्क सुद्धा कमी जास्त करतात. आणि म्हणून हे प्रश्न व्यवस्थित सोडवणं हे महत्त्वाचं असतं. तर आज आपण या प्रॉब्लेम सेट 4A मधील प्रश्न 9वा सुरू करूया. प्रश्न 9वा आहे, मी वाचतोय. अण्णा पाटील, ठाणे, महाराष्ट्र सप्लाइड व्हॅक्यूम क्लीनर अ शॉपकीपर in Vasai (Mumbai) for the taxable value of rupees 14,000 and GST rate of 28%. Shopkeeper sold it to the customer at the same GST rate for rupees 16,800 (taxable value). Find the following. आणि मग त्यामध्ये प्रश्न पहिला विचारलेला आहे, amount of CGST and SGST shown in the tax invoice issued by Anna Patil. दूसरा प्रश्न आहे, amount of CGST and SGST charged by the shopkeeper in Vasai. आणखीन तिसरा प्रश्न आहे, what is the CGST and SGST payable by shopkeeper in Vasai at the time of filling the return. आता यामध्ये अण्णा पाटील नावाचे एक मोठे व्यापारी आहेत. ते कुठं आहेत, त्यांचं ते व्यापाऱ्याचं ठिकाण किंवा त्यांचा जो काय दुकान असेल किंवा शोरूम असेल ते महाराष्ट्र ठाणे या ठिकाणी आहे. त्यांनी काय केलेलं आहे तर सप्लाइड व्हॅक्यूम क्लीनर इन ए शॉपकीपर, एका दुकानदाराला व्हॅक्यूम क्लीनर काय केलेलं आहे, सप्लाय केलेलं आहे. ते कुठं आहेत शॉपकीपर, तर वसई मुंबईमध्ये आहेत. ओके. फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज 14,000, 14,000 रुपयाला काय केलेला आहे तो, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. आणि त्याच्यावर जीएसटी रेट किती त्यांनी आकारलेला आहे तर 28%, म्हणजे 28% या रकमेवर, म्हणजे 14,000 वर 28% जीएसटी आकारलेला आहे. कुणी तर या व्यापाऱ्यांनी, अण्णा पाटील यांनी. आता शॉपकीपरनं काय केलेलं आहे, दुकानदारानं काय केलेलं आहे तर शॉपकीपर सोल्ड इट टू द कस्टमर ॲट द सेम जीएसटी. ॲट द सेम जीएसटी म्हणजे काय तर 28%, 28% जीएसटीच यांनी सुद्धा याच्यावर काय केलेलं आहे, लावलेला आहे. आणि किती रेट लावलेला आहे बघा शॉपकीपरनं, तर रुपीज 16,800. ही सुद्धा टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. ही सुद्धा टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, म्हणजे याच्यावर 28% टॅक्स त्यांनी काय केलेला आहे, लावलेला आहे. तर फाइंड द फॉलोइंग, म्हणजे खालील हे शोधा. काय काय शोधायचं आहे, अमाऊंट ऑफ CGST अँड SGST शोन इन द टॅक्स इनवॉइस इश्यूड बाय अण्णा पाटील. म्हणजे अण्णा पाटील यांची जी काय पावती असेल, बिल असेल, त्यामध्ये त्यांनी CGST म्हणजे सेंट्रल जीएसटी अँड स्टेट जीएसटी म्हणजे केंद्राचा आणखीन राज्याचा जीएसटी किती आकारला आहे. तर याकरिता मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा जीएसटी काढावा लागेल. आणि जीएसटी काढल्यानंतर त्याचे 2 भाग अर्धे अर्धे समान असतात, ते CGST आणि SGST. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, अमाऊंट ऑफ CGST अँड SGST चार्ज्ड बाय शॉपकीपर. म्हणजे शॉपकीपरचा CGST आणि SGST त्याने किती आकारलेला आहे आपल्या पावतीमध्ये ते लिहायचं आहे. आणि व्हॉट इज द CGST आणि SGST पेएबल बाय शॉपकीपर इन वसई ॲट द टाइम ऑफ फिलिंग द रिटर्न. म्हणजे त्यांनी जेव्हा GST आपण शासनाला भरतो त्यावेळा त्यांनी CGST आणि SGST किती भरला किंवा किती पेएबल केला. तर हे या 3 प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, शोधायचे आहेत. प्रश्न मोठा असल्यामुळे तुम्हाला हा मी स्क्रीनवर दाखवलेला आहे. आपल्या फळ्यावर लिहिणं शक्य नाही, फळा छोटा असल्यामुळे या उदाहरणाला संपूर्ण फळा जाईल. आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहताना किंवा हे उदाहरण पाहताना तुमच्या पुढे सुद्धा काय करा, टेक्स्ट बुक घ्या. ठीक आहे.
आन्सर. मित्रांनो, आपण आता काय करूया, पहिल्यांदा अण्णा पाटील ठाणे महाराष्ट्र सप्लाइड व्हॅक्यूम क्लीनर टू शॉपकीपर. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, वी फाइंड CGST अँड SGST बाय अण्णा पाटील. CGST अँड SGST. We find CGST and SGST by अण्णा पाटील. हे कोण आहेत, हे व्यापारी आहेत महाराष्ट्र ठाणे यामधले. आता मग त्यांचं काय होणार आहे, तर त्या अण्णा पाटलांनी काय केलं आहे, शॉपकीपरला एक व्हॅक्यूम क्लीनर विकलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यांचा ते जे काय टॅक्स घेणार आहेत ते आउटपुट, बरोबर आहे का, आउटपुट टॅक्स इज इक्वल टू, आता याच्यावर किती पर्सेंट सांगितलेलं आहे, 28%. आउटपुट टॅक्स कलेक्टेड म्हणूया इज इक्वल टू किती रुपये आहेत त्यांचे, 14,000 रुपये. म्हणजे ₹14,000 इंटू 28/100 इज इक्वल टू, या दोन शून्यांना या दोन शून्य गेल्या, 140 गुणिले 28 रुपीज 3,920, म्हणजे 3,920 रुपये त्यांनी, त्यांचा काय झालेला आहे, हा आउटपुट टॅक्स आलेला आहे. म्हणजे GST थोडक्यात त्यांनी घेतलेला आहे. आता हा त्यांचा आउटपुट टॅक्स म्हणजे त्या दुकानदाराचं काय होणार, दुकानदारानं यांना दिलेला आहे, म्हणजे तो त्यांचा इनपुट होणार की नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे दॅट इज इनपुट टॅक्स फॉर शॉपकीपर is equal to ₹3,920, 3,920. आणि मग आता यांचा GST हा आहे 3,920. CGST अँड SGST फॉर अण्णा पाटील काय होणार, इज इक्वल टू 1/2 इंटू 3,920 इज इक्वल टू किती येईल बघा बरं इथं, बे के बे चौक 8 बे के बे 9 18 1, बरोबर आहे का. ₹1,960 बरोबर. म्हणजे CGST अँड SGST इच असणार आहे. म्हणजे दोघांचं CGST वेगळा असेल आणखीन SGST वेगळा असेल. किंवा इथं आपण असं म्हणू, therefore SGST फॉर अण्णा पाटील अँड CGST आल्सो ₹1,960. म्हणजे CGST आणि SGST 1,960 1,960 रुपये. आता काय केलं आहे बघा, द शॉपकीपर सोल्ड व्हॅक्यूम क्लीनर व्हॅक्यूम क्लीनर. आता व्हॅक्यूम क्लीनर कुणाला त्यांनी विकलेला आहे, तर टू कस्टमर. दुकानदारांनी तो व्हॅक्यूम क्लीनर काय केलेला आहे, कस्टमरला विकलेला आहे. आणि तो किती त्याच्यावर GST लावलेला आहे, तर दोघांच्या पण व्यवहारामध्ये 28% GST लावलेला आहे. ॲट GST 28%, ॲट GST 28% असं लिहिलं तरी तुम्ही चालेल. दॅट इज आउटपुट टॅक्स. कुणाचा आता हा आउटपुट टॅक्स, शॉपकीपरचा. त्यालाच आपण GST म्हटलं तरी चालेल. GST नाही, आउटपुट टॅक्स. पुन्हा GST आपण काढू. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 16,800 विकला गुणिले 28, त्याच्यावर काय आहे, GST आहे. म्हणजे या दोन शून्यांना या दोन शून्य गेल्या, इज इक्वल टू रुपीज. म्हणजे 168 गुणिले 28, 4,704 हा गुणाकार येतोय. ओके, तुम्ही करून बघू शकताय. त्यानंतर मग आता काय म्हणायचं, CGST अँड SGST, CGST अँड SGST
इज इक्वल टू 1/2 into 4 rupees 4,704 इज इक्वल टू 2 याला भाग लावा, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, 1, बे पंचे 10, बे दोन्ही 4, म्हणजे रुपीज 2,352 इच. म्हणजे CGST आणखीन SGST हे वेगवेगळे असतील, दोन्ही मिळून नव्हे. तुम्हाला आता लक्षात आलं असेल की CGST आणखीन SGST. आणि मग आता इथं काय म्हणायचं आहे, मग शॉपकीपरनं हा जो टॅक्स आहे GST आहे तो किती पे केला, तर पेएबल GST बाय शॉपकीपर इज इक्वल टू, बरोबर आहे का. म्हणजे शॉपकीपरनं घेतलेला GST म्हणजे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स किंवा ITC म्हणतो त्याला आपण. म्हणून इथं लिहूया आपण आउटपुट टॅक्स मायनस ITC, बरोबर का, इनपुट टॅक्स क्रेडिट. आता यांचा आउटपुट टॅक्स किती आहे बघा बरं, यांचा आउटपुट टॅक्स आहे 4,704, बरोबर आहे का, 4,704 रुपीज 4,704 मायनस. आता या शॉपकीपरचा इनपुट टॅक्स कुठं आहे, तर तो आपण इथं लिहिलेला आहे, लक्षात घ्या, हा इथं लिहिलेला आहे. म्हणजे यांचा जो आउटपुट असेल तोच यांनी दिलेला इनपुट असणार आहे. म्हणून 3,920 3,920 बरोबर या दोघांची वजाबाकी 4,704 वजा 3,900 म्हणजे 784, बरोबर आहे का, 784 रुपये. म्हणजे पेएबल GST बाय शॉपकीपर, शॉपकीपरनं GST किती दिलेला आहे 784. आणि आता 784 दिलेला असेल शॉपकीपरचा, तर देअरफॉर CGST इज इक्वल टू 1/2 into GST इज इक्वल टू 1/2 into 700 रुपीज 784 इज इक्वल टू बे त्रिक 6, 92, 18, बे दोन्ही 4. हा झाला CGST ऑफ कुणाचा, शॉपकीपरचा. आणि मग आता SGST किती असेल, देअरफॉर SGST ऑल्सो रुपीज 392, लक्षात घ्या. म्हणजे शॉपकीपरचा हा झाला CGST आणि SGST. तर यामध्ये आता आपल्याला तिन्ही प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. 3 प्रश्न आपल्याला विचारले आहेत. अमाऊंट ऑफ CGST अँड SGST शोन इन द टॅक्स इनवॉइस इश्यूड बाय अण्णा पाटील. अण्णा पाटलांचं जे टॅक्स इनवॉइस असेल त्यामध्ये CGST आणि SGST किती असेल, तर तो असेल आपल्याला इथं आहे बघा, आहे का. आता हे जरा लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, ते फक्त तिन्ही प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपण लिहूया. अमाऊंट ऑफ CGST अँड SGST इन द टॅक्स इनव्हॉइस इश्यूड बाय अण्णा पाटील. अण्णा पाटलांनी जो टॅक्स इनव्हॉइस इश्यू केलेला आहे म्हणजे दिलेला आहे, त्यामध्ये CGST आणि SGST किती असेल, तर तो 1,960 रुपये इज रुपीज 1,960, 1,960. आता दुसरा प्रश्न त्यांनी विचारलाय, अमाऊंट ऑफ CGST अँड SGST. Amount of CGST and SGST charged by shopkeeper. Charged by shopkeeper in वसई. आता या शॉपकीपरने CGST आणखीन SGST किती केलेला आहे, तर आपण आता इथं वजाबाकी केली होती 2,552 इज रुपीज, मला वाटतं किती सांगितलं मी, 2,352. आणखीन तिसरा प्रश्न आहे, व्हॉट इज द CGST अँड SGST पेएबल बाय शॉपकीपर. CGST and SGST payable
बाय शॉपकीपर इज इक्वल टू रुपीज किती आहे इथं 392 रुपये हा इथं आपण काढला होता तो 392 रुपये. अशा पद्धतीने हे तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले होते.